जसं बळवाजला आनंदाने आल्यात का? बोला कोणी घरचं चालत मला किती दिवस ना पहिल्यांदाच आलं काय? किती वर्षापूर्वी? हा बोला काय दिली? हा कोणती देवी सांगली होती? एकच ती. पण मी ओला सांगू आता मेन अजून तिच्या सोबतीला माऊली आनंदाने आले का? येडुल्या येडुल्या ना बाय माझ्या येडुल्या 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 ना बाय माझ्या येडुल्या 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 ना बाय माझ्या येडुल्या येडुल्या ते पण येऊ दे आता. काय काय पारण करती येडा माई काय काय पारण करती हो काय काय पारण करती येडा माई काय काय पारण करती हो पावडर लाली करती येडा माई पावडर लाली करती हो पावडर लाली करती येडा माई पावडर लाली करती हो कोण आहे माहिती आहे का? महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे तुमची. सांगतो ना मी ही रूप आलं ना रूप तिचं पहिलं रूप ते तिला तुमच्या तेलवण्यामध्ये तुम्हाला तळलेल्या वस्तू जास्त चालणार नाही कारण ते रूप घ्या. मी सांगतो मग येरमाळ्यात चांदीच्या राऊळी तिथं राहती माझी येडी येरमाळ्यात चांदीच्या राऊळी तिथं राहती माझी मला एक सांगा तिसऱ्या पिढीचा कोण बाबा आहेत का? बाबा तुमच्या पिढीमध्ये असं थोडं वेड्यासारखं करीत कोणी असा व्यक्ती जायचा का? असा कोणी झाला होता का डोक्याने थोडं असं किंवा रागात पुढे निघून जाणारा व्यक्ती? सांगा कोण तिसऱ्या पिढीचा दुसऱ्या पिढीचा? कोण त्यांचं नाव सांगा? कुठे भेटले ते? विहिरीवर पाण्याच्या बायांचे होते तिथे पाण्यात बुडले होते का? हे काय मग पाणीचे ना पाण्यात काय मग काय टाकलं तुम्ही? सुपारी आणि कॉईन टाकलं म्हणजे काय? पहिलं रूप तिचं ह्याची आहे. जेव्हा तुम्ही देवीला पाणी घालायचे ना देवीला उंगवण द्यायचे तेव्हा त्या येड्या बाळा घालायला कुठं सोडायचे हो तुम्ही? पाण्यावर ठेव. कुठं सोडायचे? विहिरीवर का? तिथंच ते बाबा गेलते का? मग तुमची देवी
कोणत्या पाण्याच्या ठिकाणी कुलदेवी तुमची? तर ठेवू आपण तिला मेकअपचं सर्व साहित्य द्यायचे. घ्या हो गाणं. काळाची काळी न माझी आई येडा माई. रूपामध्ये घ्यायचे तिला बरोबर. कालाची काली येते बोले. कालाची काली. काळाची काळी न माझी आई येडा माई. काळाची काळी न माझी आई येडा माई. अगं येडूला माझ्या काळूला, अगं येडूला माझ्या काळूला, हिला साडीची गुलाबी देऊ खायला जिलाबी, हिला साडीची गुलाबी देऊ खायला जिलाबी. ही हा. वाला बोल्या, हा. अरे, हा. बघ माऊली, येडे रूपाने आले, पण आता तुझं मूल रूपात दे. कुठे गेलं दादा? किती वर्षापूर्वी वारं आलं होतं? ते वारं फिरतं फिरतं काय पण सांगत असेल. गटकस हे गटकस ते व्हायचं का असं? बरोबर आहे. हा नंतर बरोबर आहे. बरोबर सांगते ना. तुमची कुलदेवी कोणत्या रूपाची मी सांगेल, पण सध्या आधी पूर्ण होते. पहिली जी बसले ना ती पाण्याच्या ठिकाणी. आपण जे येड्या बाया घालवतो ना, बाया निघल्या का येड्या बाया सोडतो, त्या कुठं सोडतो? विहिरीमध्ये. जे बाबा रागात गेले ते कुठं जाऊन बसलं? रागात तिथं बसलं पाण्यामध्ये. तिथं उंबराचं झाड होतं का पहिलं? बरोबर ना? हे गाणं तिला रूपात आणायची. ही तिला रूपात नाही, हे तुमचं कुल आहे ना, हे रूपात आणायची मला. या ही आई राजा उद्या उदी ग, ही आई राजा उद्या उदे ग, आणि तुळजापूरची भवानी आई ग. ही आई राजा उद्या उद्या ग, ही तुळजापूरची भवानी आई ग. ही आई राजा उद्या बोल ग, ही आई राजा उद्या बोल ग, आणि तुळजापूरची भवानी आई ग. ही आई राजा उद्या बोल ग, आणि तुळजापूरची भवानी आई ग. ही तुळजापूरची भवानी आई ग, तुळजापूरची भवानी आई. अगं तुळजापूरची भवानी आई ग, तुळजापूरची भवानी आई. ही ग हो. वाघावर स्वार. अगं वाघावर स्वर्ग दे माझी वाघावर स्वार. अगं वाघावर स्वर्ग दे माझी वाघावर स्वार. अगं चंडी की अवतार देवीचा, चंडी की अवतार, चंडी की अवतार आईचा तुळजापुरी अवतार. तुळजापुरी अवतार देवीचा,
जे रूप आहे तुझं तिथंच राहू दे, जे मूल रूप आहे ते इथंच राहू दे. अगं धावत ये ग. जशी ती बसले तिच्या सोबतीला कोण बसलाय? हा, त्यांना पण एकदा गजर करा. मोकल्या मनाने यायचं, पूर्ण रस्ता मोकळं करायचं. अरे तुमचा कचडीचा गाणं गावल्याचं घ्या. अगं चकचने बाई उमरा खाली अन गवळी भिडतो रानमाळी. अगं चकचने बाई उमरा खाली गवळी भिडतो रानमाळी. ये गवळ्या ये माझ्या जोडीला चलताव तुझालीला. ये गवळ्या ये माझ्या जोडीला चलताव तुझालीला.
बसल्यात? माऊली इकडे मग पाणी करा ना. बोला, आनंदाची ओळख करून देणार का? देऊ सर्व देऊ तुमचं. हे रूप कुठं बसलंय ते सांगा. देऊ सर्व देऊ. पहिले सांगा आम्हाला, आनंदाने जर ओळख करून देणार तर तुमचा मानपान सगळं देऊ. काजल गण पावडर सर्व देऊ. ओळख करून देणार. या घटी तुम्ही बसल्यात का? या फुलामध्ये घटी तुम्ही बसल्यात का? मग कुठे बसल्यात? हा, या रूपाच्या कुठे बसल्यात? मग मलाही सांगा. तेलवणे परिवार, हे दोन गडू कोणाचं आहेत? नाही, दोन गडू आहेत ना देवीचे. तो कोणत्या देवीचे? हा, गडू भवानी मातेचे नसतात. कोणी सांगेल का? देऊ मानता ना तुम्ही. हा गडू आणि हा गडू. देऊ सगळं देऊ तुम्हाला. सांगाल का? जर आपण देऊ मांडलंय, हे देवामध्ये ठेवलंय, मग हे गडू कोणाचे आहेत? बरोबर आहे, देवीचे गडू आहेत. आता मी तिला रूपामध्ये पण आणले. मग हा कोणत्या देवीचा गडू? हा, आणि मग हा गावधुरीचा कसं का बसेल देवरात? कुलाचं आहे. मी सांगतोय गडू कोणाचे. माऊली तुला आम्ही देऊ सर्व. तुम्ही सांगाल का आम्ही सांगू? सांगू का मी? हा गडू ही विहीर आहे. विहिरीमध्ये कोण असतात? साती बहिणी असतात. कोण असतात? साती बहिणी. पण ह्या दोन साती बहिणी आल्या. मग ही कोणती ना ही कोणती? याचं पौर्णिमेला पाणी बदलता का? बरोबर. या पाण्याचा उपयोग कशासाठी करता? हा, मग फायदा काय? पहिली ओळख नाही तर त्याचा उपयोग माहित नाही. ह्या दोन बहिणी आहेत. एक आहे राती, एक आहे चोखी. एक आहे राती, एक आहे चोखी. पौर्णिमेला तिची जर पूजा केली, तुमच्या परिवारातला कोणी आजारी झाला, कोणाला डोळ्याला त्रास झाला, कोणाला अंगाला खा झाली, का आली, त्याच्यासाठी वापरायचा असतोय. हे गडू भरायचं कारण तोच. तुमच्यामध्ये राती आणि चोखी आहे. म्हणजे साती बहिणी पाण्यातल्या, साती बहिणी डोंगरातल्या, पाण्यातल्या असतात. येडामाई रूपात असतात. त्याला म्हणतात लक्ष्मी आणि कालिका. तुमची जी देवस्थान पहिला असेल, म्हणजे मूलकुल स्वामिनी, ही पाण्याच्या ठिकाणी असेल. आदिमाया तुळजापुरी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे. पण तेलवणे परिवारासाठी तुमचा उगम जिथं झाला असेल, ते उगम हे पाण्याच्या आसपास झाला. आता पाणी कुठं आहे? समुद्र कुठे आहे? समुद्र कुठे आहे? कोकणात आहे. अजून मुंबईला आहे. अजून गोव्याला आहे. हा, तर ह्या तुम्ही फक्त गडू ठेवता, त्याची माहिती झाली पाहिजे का नाही? ही अंबाबाई बोलते, पण दुसरी येडामाई कशी का आली? मग याचं मानपान बाबा वयस्कर आहेत. माझ्या गणितानुसार मला जे देणगी दिले त्यानुसार मला ही राती आणि चोखी दिसते. राती म्हणजे काय? साती बहिण्यांचा जोडी येईल. साती बहिणी. तिच्या जोडीला बसलाय कोण? गौली, काना गौली. कोण आहे? सात्या बहिणींचा भाव कोण? काना गौली. मग हिला पुरणपोळी देता का? मग हिला काय देता? पहिले काय द्यायचं का म्हातारीला? गोड, तिखट, आंबट काय तिखट द्यायचं का पहिले? काही कधीच दिला नाही. नाही ना. हिची ओळख झाली होती का पहिली? हा, गडू फक्त ठेवायचो आपण. गडू हे दोन बहिणींचं असत. राती चोकी, सात्या बाया आहेत त्या. काय आहे तुमच्या? सात्या बहिणी. राती आणि चोकी बसलाय कोण जोड्या? काना गवली. काना गवली कोणाच्या सोबतीला बसतो? 7 जणी बायांच्या जोडला, म्हणून तुमचा कानोबाई. पण 7 बहिणीमध्ये हे दोन रूप आहे ना, हा येड रूप आहे. तो कोणत्याही रूपात येऊ शकतो येड रूप, कारण त्या रात्या आहेत. तिचं मूल मानपान नाही दिलं तर ते रूप काही बदलू शकते. आणि जाऊन बसल कुठं? ती मूल पाण्याच्या स्थानाला जाईल. म्हणून बाबा बोलो, जी व्यक्ती अशी झाली ती जाऊन कुठं थांबली? आणि तिथं उंबराचं जुनं झाड होतं का? होतं का?
मग तुम्ही तुमचा देवारा शुद्ध शाकाहारी आहे, बरोबर आहे. पण मला माझं गणित काय बोलतंय, हे शुद्ध शाकाहारी देवारा आहे, पण याच्यामध्ये ही राती कशी का आली? तर मी सांगतो तेवढं फक्त लिहून ठेवा. मी बोलतो म्हणून करू नका. तेलवणे परिवार पिढून पिढीमध्ये चोखीला पुरणपोळी आणि रातीला काय तिखट मान द्यायची का? लिहून ठेवा, फक्त लिहून ठेवा, फक्त चौकशी करा. आपल्या तेलवण्याचं पिढून पिढीमध्ये काय म्हातारा काय द्यायचं का? मग ही बसली कशी काय हे विचारतोय. विचारा वयस्कर मंडळीला विचारा. काय असं पहिल्यापासून गोडच आहेत आपलं. काय द्यायची का विचारा? काली त्याला द्यायचे का? हा, पहिलेच बोलतो मी. कोण सांगते मला कुठे द्यायची बाबा? बिंदास सांगायचं, आपल्याला क्लिअर करायचे. गोंधळ हा गोंधळच असतो. बिंदास बोलायचं, आहे तर आहे, नाही तर नाही. तुम्हाला का मी ऐका हो दादा, मी बोलतो म्हणून द्यायचं नाहीये. जर पिढून पिढीमध्ये जर असेल तर विचारतो मी, पहिली काली त्याला द्यायचे का? हा, कोणी? काकी म्हणजे तुमची तिसरी पिढी. मग त्यांना काहीतरी माहित असलंय म्हणून त्या सांगत होत्या. काहीतरी कळत असेल म्हणून देत होतं. कारण मला जे दाखवतोय हे गडू आहे चोकीचा, हे गडू आहे, एक आहे येडामाईचा, एक आहे अंबाबाईचा, एक आहे कालिकाचा, एक आहे लक्ष्मीचा. ही जी कालिका आहे ना, ही माहेरवासीन झाली. कुठे गेल्या त्या? बोलवा त्यांना इकडे आता. ती जी सासू म्हणजे लेख बालू होती ना, रेणुका कालिका, बोला मी सांगतो आता. हा, तीच आहे. मी येऊ द्या, सांगतो ना मी. ही दुसरी बहीण आहे ना, रेणुका. रेणुका माऊली, रेणुका ही जेव्हा तिला सोडली तेव्हा ती पडली घेऊन कुठं फिरत होती? कशी फिरत होती? गाणं घ्या एकदा.